हॅलो हॅलो माझाच मला काय करायचं
हा तुम्ही लागला सांगा आवाज पोहोचतो की नाही तो आवाज पोहोचतो पण क्लिअर पोहोचला पाहिजे आहे ना मस्ती करा होती तर काळावर होऊन जाईल तर मंडळी उद्या स्वातंत्र्य दिन आणि त्याची पूर्वसंध्या आणि अचानक भयानक या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ही जांगल देवाची लेकरं या ओढी गावाचा राजापूरचा आणि त्याच्यात ते जांगल देवाचे लेकरं त्यांनी उत्तम असं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम बऱ्यापैकी आलेला आहे. आता त्यांची जाहिरात कमी पडली त्यांच्याकडून पण कमी पडली माझ्याकडून पण कमी पडली पण जेवढं काय असेल तेवढ्या तुला मजा करायला या ठिकाणी हे सगळे आमच्या भूमीतील लोककला या भूमीतील सगळ्या गोष्टी आयोजक पण तिथलं रसिक पण तिथलं आमचं प्रतिस्पर्धी पण तिथलं सगळे आपण एका कुटुंबात आणि त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. सुरुवात करूया. माझा मित्र पंढरपूरचा आमच्या मंगळवेढाचा जो तालुका आहे त्या सुळेवाडीतील माझा मित्र माझा अनेक वर्षाचा गेली 25 वर्ष मित्र माझा सुळे समीर आदवडे दापोली प्रियंका जगडा मॅडम आज आमच्या शिंदे गटात आहेत आमच्या प्रियंका मॅडम मनोहर गुरुटे तुषार नागटे कारगिलनगरचे शाहीर मंगेश यादव गणेश सॉरी तुषार नागटे मौली या ठिकाणी आलेले आहेत. कारगिलनगरचे गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्याने मला मुद्रा शाहीर मंगेश यादव माझे प्रतिस्पर्धी इथं बारी त्याच्यासोबत झाली हाऊसफुल शोला लोकांनी मजा केली आणि आमच्या दोघांचा कार्यक्रम पुन्हा एकदा विधानला होणार आहे. तारीख कळवतो. आमचे मित्र जयन उजाल प्रकाश पुजारी आमचे तुलेवाले सतीश साळवी दादा जितेश रेवाई सतीश साळवी आमचे हे नाही आमच्या दाखवलीचे मित्र आहेत आमचे सूर्यकांत कांगळे माझे आमचे वस्ताद संतोष कोलांबे विजय भोर सूर्यकांत कांगळे विजय लांबोरे युवा शाहीर विनायक भोपट आणि जनार्दन नात्रे दीपक डोईकोडे सचिन कोलांबे रवींद्र लांबोरे आर्यन म्हात्रे चंद्रकांत भोपट चंद्रकांत गडरमौली निलेश वाजे आमचे मित्र माझा कॉलेजचा मित्र आज 25 वर्षानंतर भेटला थँक्यू शाहीर नितीन रसाळ या ठिकाणी आहेत अनेक मंडळी आहेत आणि चंद्रकांत भोपट आमचे शक्तीवाले पण गोवा या ठिकाणी आहे मनोदान करण्याचे तर संतोष कुलकर माऊली श्री काशीनाथ घडे माऊली आणि जयदीप सोबत माऊली आणि संदीप जरा माऊली या 4 एकट्याने या कार्यक्रमाचं आयोजन आणि यशस्वी आयोजन केलेलं मला मुद्रा करतो आणि या आयोजकाने श्री जांगलदेव ग्रामस्थ मंडळ होणे राजापूर मला मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
दादा कोणतरी मागे जाऊन एकदा बघा चेक करा. एक तर माणसं पण कमी आहेत. व्यवस्थित जाऊन येणार आणि या ठिकाणी शक्यतो पंढरी असेल तर आयुर्वेद रुपये असतात आणि प्रतिस्पर्धी शाहीर त्या पंढरीचे वारकरी असतात, सोबती असतात, माझे प्रतिस्पर्धी शाहीर संदीप सोबत आणि आमच्या नांदेड तालुक्याचे शान आमचे माजी अध्यक्ष मला गुरु समान असलेले आमचे चंद्रकांत गणराव माऊली. तुम्हाला मनाचा बोला कार्यक्रम हा प्रत्येक केला. आमच्या सोबत मौलीचा आवाजाला असा बेस आहे, गोड आवाज आहे, जबरदस्त बारी, शास्त्राची बारी. मी तुझ्याचा शाहीर आहे, तुमच्या मागून आणण्याचा प्रयत्न करेन. मी पुन्हा एकदा एकच सांगेन की लांबोरे बुवा कबरेच्या खालचा बोलत नाही, आया बहिणीला खाली मान घालायला की असं काही बोलत नाही. प्रतिस्पर्धेच्या शाहिरांना काही वावगं वाटते त्याच्या घरापर्यंत कधी जात नाही, तरी पण बारी एका बाजूला उतरवतो. कशी ती फक्त बघितल्याची शाहीर मनाचा मुद्रा करतो. कार्यक्रम सुरू करतो. सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे. हा उत्तम स्तवन केलेला आहे की सद्गुरूंना मोक्ष नाही आणि त्यांच्या पाठून मी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र मी सद्गुरूंची या ठिकाणी स्तवन गाणार नाही. मी स्तवन करतो धनी महादेव. मी ते शिवाजी महाराजांचा कार्यक्रम केला होता आणि त्यावेळेला धूत परमेश्वर घेण्याचं स्तवन गायला होतं. आज मी करतोय धनी महादेव स्तवन तुमच्या चरणात कशा झूला झूलू मैं वादा कैसे भूल धन्य धन्य मानेश्वरा शिव शंभोचा अवतारा. धनी मार्गेश्वर त्या महाराजचा धरी कुठून कसा आला आणि त्या गोव्यात कसा बसला आणि आज कोकणचा पाठीराखा. कोकणचे दोन विभाग, एक मराठी आणि एक मराठी आणि मराठीचा रक्षण करता माझा धनी मार्गेश्वर काय म्हणतोय. धन्य धन्य मार्गेश्वरा शिव शंभोचा अवतारा. राजा धनी त्या डोंगरचा, अरे राजा धनी त्या पारगडचा आणि निर्दयीचा बरदारा. धन्य धन्य मार्गेश्वरा शिव शंभोचा
वेगळे आपल्या राज्याचे शान हे उपस्थित आहेत. धन्यवाद. या ठिकाणी शरव नितेश रेवाळे, लिहिलेलं पत्र तुला प्रतिभा मोदन आणि फक्त 500 रुपयाच्या पारितोषिकाला अनंत कृष्णा सारस्कर निवडणुकी पत्र तुला प्रभावी चालले आहे आणि प्रत्येक बारीला मला अनंत कृष्णा सारस्कर आमच्या मिळवणुकी 500 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे डबल बरी याच ठिकाणी शक्तीवाले शाहीर आदित्य खांडेकर माऊली आणि तुरेवाले जीवन आमचे नांदेडची शाण आमचे देवेंद्र जीवन बुवा उद्या 15 ऑगस्टला सायंकाळी 6:30 वाजता असणार आहे. सर्वांनी आस्वाद घ्या. सोयरा कला केंद्र प्रोप्रायटर परेश सावंत, गौरव गोविंदे, श्री गणेशच्या मूर्तीचे भोगले सुरुवात सवलत शाळेमध्ये या शाळेत आहे. सोयरा कला केंद्र संपर्क साधन. आदरणीय कुमारी अनिका अमोल भोसले माझे मित्र यांची कन्या 200 रुपयाचं पारितोषिक त्यांचं म्हणणं आहे. सुधाकर गावणकर भोसले 2 वळी मी गाणं केले माऊली. कलगीवाले शाहीर शांतराव बाबाडे आमचे मित्र आणि तुरेवाले शाहीर शंकर भोड हे आमचे मित्र. याचा जंगी संग्राम 22 तारखेला आहे. 22 ऑगस्टला म्हणजे पुढच्या रविवारी नाही शनिवारी रात्री 8 वाजता आहे. नारायणी पार्क लिस्टला आपल्या यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आणि निवईवाडी विकास मंडळ दिलीप भोड तसेच तुरेवाले शाहीर कवी महेश भोड सह प्रवीण भोड, शुभम भोड याचकडून 500 रुपयाचं दान 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि मनस्वा परमाईगड मॅडम तुम्ही सारे मी अंबारला होते आणि अथर्व ऋषिकेश सुरज तेजस रुपेश याचकडून 100 रुपये कैलासाच्या पत्त्यावरती लिवनामी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिमा रंगोले कंसामध्ये मंगल मूर्ती आठवण येते तुझी तुझ्या वीर कोणासारखी वाट पाहे तुझी बाप हे वाट पाहे तुझी धन्यवाद. लक्ष्मी मेडिकल ओढे प्रियंका चंद्रकांत जडार यांच्याकडून 500 रुपये आणि लेखा सुखांत नंतर आणि रमण मला अहो प्रियंका मॅडम नमान करायला अहो एक म्हणणं आहे. अहो कालपर्यंत आमच्या लांजा तालुक्यात ह्या वारीमध्ये घोडं नाचवायचं, नटवं नाचवायचं आणि नमन व्हायचं. तुम्हाला सांगतो ह्या आमच्या संस्था आहेत, आमचे पालकत्व आहेत, आमचे मायबाप आहेत. याने आमच्यासारख्यांना शिस्त लावायलाच पाहिजे, विषय नाही. पण हे अचानक भयानक हे ढोलक आलं नाचतात. ढोलक हे ढोलक चित्रचा बात नाही, तमाशा पण नाही. काय रे ती कव्वालीचा बात आहे, त्या बोलून कव्वालीचा बात आहे. गोवाने आमच्या गणाचा श्लोक घेतला, शेर घेतला, हा कव्वालीचा बात आहे. आज शक्तीपुरामध्ये दारू कोण बाऱ्या करतात. सगळ्यात मोठा पाप आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे बारी दारू पितात. कधी आमच्या मुलांना हे पण नाही दिसत. पण असं कधी चुकून काय एक गोष्ट झाली हो माऊली. आज माझे प्रियंका गडा माऊली आमच्या मुलांची कन्या आज माझ्या पार्टीत आहे. माझ्याकडे 500 रुपये आले. ही माऊली गावात आली आहे त्याला आणि मला फरमाईत केल्या नमानाची. पण हरकत नाही. माझ्या नारायण मी शब्द दिलाय. काही गोष्टी मी काढेल. हा लेकर सुखात करून काढून ठेवायचं. दुसरं करायचं अंबराचं वेगळं चालतं. गणा तुझी सारी किमया अंबराचा मेघ हो गणा तुझी सारी किमया आभाळाचा मेघ कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा आणि कशी झाड
माणसाचं एक मोठं पाहिजे. या माणसानं मुंबई बघितली, गाव बघितला, गावातल्या गावकऱ्यासारखा पान सुपारी खाऊन भेटली गावकर. हा आमचा चंद्रकांत बुवा आणि नव्या म्हणजे यजमानी पण स्वतःच आणि नवा नवद लोक पण स्वतः आणि आमचं सोबत बुवा बाजूला आपलं सांगितलेलं चावी आमचं सोबत बुवा का तर खेळण्यातलं बघा चावी देणार का खेळण्याला चावी गाडी बनवते आमच्या सोबत बुवाची चावी आहे आमच्या चंद्रकांत हा पण शेर आगे आता है क्या बोले का आपण काय का आपण दिले का आपण बुवाचं चालत भारी चाल ह्या कणा तुम्ही तू भरला मानाच्या पुढे तू ठरला ह्या कणा तुम्ही तू भरला मानाच्या पुढे तू ठरला ह्या शिवाने तुझला सुरला ह्या पैलवच्या कुठं भालून तुरला कोणी वाटले मोठा भाग दिला आता माझा गण तुमच्या घराच्या मागून येतो याचं उत्तर जर लागलं हो सोबत बुवा हो सोबत बुवा सोबत बुवा सोबत बुवा सलीम सोबत बाबा फणस कमळ फणस आपल्या अंकल असायचं तसं चंद्रकांतच्या बाजूला उभं सोबत चंद्रकांतच्या बाजूला उभं आपलं सोबत ऐकून गमत नको सोमवार मिले अरे मंगलवार बोले खुदको मेरी गई आज तुम्हें रात हो ऐका सात पुण्याचा कवितो गळवी शिवाचा अवतार माझा पुण्याचा बात माझा पुण्याचा बात हे माझा पुण्याचा नाचती अष्टगड तो मला तुला तो मला बाप तो मला शिवसमो याने आधी मला श्रेष्ठ करायची श्रेष्ठ करायचा तुला मी माझा शिवसमो काय म्हणतोय सात तुऱ्याचा कवितो गडवी शिवाचा अवतार कापली नाही नाळ पिंटाची हुलकाना हुलकार केला मळाचा देव गणपती आणि झाला अहंकार रूप शिर बुडवले आणि घडला ओंकार नमिला नमिला शिवगणी नमिला 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 शिवगणी नमिला
रुपयाचं पारितोषिक आहे. 12-5 लाख सेना एवढी बक्षीस भेटली पाहिजे. श्री संजय कोंडस्कर मास्टर ऍथलेटिक धावतो घरी बदल आमचे मित्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि मंडळी गमत कशी गोवांची चालू एक नंबर आणि काय म्हणतात आणि लास्टला ते आता बोलतात की ना 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 आस्वादा कृष्णाला स्वादा बोलतात. ऐसा बोलेगा मेरे दादा तो कृष्णा को स्वादा बोलेगा कृष्णा को स्वादा हो ऐकून घ्या काय म्हणतो. पण आमचं शाहीर कसा असा आमचं चंद्रकांत गगनबाबी यांचा हार्ट ऑपरेशन झालेला आहे. आता या गाणे भांडी कमी वाजता साऊंड मध्ये जायला नाही पाहिजे. पण शाहीर कसा हाडत असतो बघा. म्हणजे माणसाला आपल्या आयुष्यात पडलेलं नाही जगण्यात पडलेलं नाही कला जगली पाहिजे. हे आमचं असं शाहीर आहे. आणि असं वेगळ्या डोक्याचा कलाकार आमच्या शक्तीपुरात घडवलंय. शाहीर मनाचा मुलगा चाली बघाला गाडी लागली अशी बोलू म्हणता सोना म्हणतो कृष्णाला सोना. व्हॉट इज मीन ऑफ द सोना? लाईक कृष्ण सोबत was just tell me what is mean of the soda? Just telling soda like to Shri Krishna. लागली अशी बोलू निघाली पक्की चालू. एवढं चालत झालं हे तो माहिती सायलेंट म्हणून काय गो तुम्हाला 2-3 गाणी भारी ऐकून घ्या. लागली अशी बोलू तू निघाली पक्की चालू स्वतः नको त्याला बोलू जाग्यावर पण खटक्यावर पडली असंच आहे ना. लांबोरे बोलते सबको बोलते मोठे मोठे गाणे केले आपण. गोवांची आमच्या ह्या वर्षाची पहिली वारी एकापासून 21 काय करतात आणि देव कृपाने माझी 21 एकापासून 21 पाचाचं 25 भरल्या आता सुक्या घाणार हित बसणं गावापासून हित पोरात भरल्या वाचला. ठीक आहे सुखबुद्धी आणि चांगलं द्यावं सगळ्यांना आपल्या पोरांना बरकत दे. काय म्हणतोय लागली अशी बोलू तू निघाली पक्की चालू सोदा नको त्याला बोलू हो सोनारू अरे सोदा नका असं बोलू उगा गाड्या नको घालू सोदा नको त्याला बोलू उगा गाड्या नको घालू सोदा नको त्याला बोलू लागली अशी बोलू तू निघाली पक्की चालू लागली अशी बोलू गोवांच्या दोन्ही चालू दिलेले आहेत दोन्ही भाग दिलेले आहेत आणि गोवा मी गाऊन जातोय लक्षात असो. किती नंबर साहेब मी या गवळीत तुम्हाला फक्त एक भाग विचारेन. या गावात त्यांना ऐकायला जातं शाहीर या गवळीमध्ये तुम्हाला मी फक्त एक भाग विचारेन किंवा म्हणेन त्या गवळीच्या मागून तुमच्या गवळीच्या मागून मी गेलेलो आहे. तर तुम्हाला या साऊंडमधून ऐकायला नाही म्हणून फक्त आधी बोलतोय की राधेचं आणि मुरलीचं नातं नक्की काय होतं. हात माझी गवळ नाही कशी जातोय तुमच्या समोर. माझ्या पासरीचा कागद तुला घ्या तो तुकडा कुठल्या होती तो तुकडा वृंदावनी बासरी वाजवे आणि ही राधाबाई गोकुळात घरात काम करी कुठं भाकरी भाजी कुठं दूध काढी शांत काढी तिकडं बासरी जशी मुखाला लावली ह्या आमच्या राधाबाईला लगेच काय नाता इथं मात्र श्रीकृष्ण कसा सृष्टी करतोय तो बघा. आणि बासरी किंवा राधा तुम्ही सृष्टी करायचा प्रयत्न करा नाही केला मी एका शब्दात काय बोलणार नाही लगेच त्या गोष्टी होत नाही. माझ्या बासरीचा
शिवाजी मौली आमचे गोवाले गोवा 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मौली. या ठिकाणी शाहिरांचा प्रश्न आहे की देवाने 10 अवतार घेऊन या भूतलावर अशांतता अधर्म होता, ती अशांतता दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाला अजून एक अवतार घ्यावा लागला. तो अवतार कोणता आणि त्या अवताराची घोषवाक्य काय होती आणि ते शास्त्रामध्ये सांगायचे. कोणता प्रश्न हा पहिल्यांदा आम्हाला भेटलेला आहे. तर शाहीर तुमचा प्रश्न पण आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला हित बारी होती या रंगमंचावरती आमचे भानुदास घराण्याचे आमचे यादव भाऊ होते, रमेश यादव भाऊ होते आणि त्यावेळेचा प्रश्न मान्य करून घेतला होता. त्याचा जुना प्रश्न होता. गोवाचा पण जुनाच आहे ना आमच्यासाठी, पण आम्ही प्रयत्न करतोय. तर शाहीर पृथ्वी तलावर अधर्म होता, देवाने 10 अवतार घेऊन सुद्धा अशांतता हरकत नव्हती, तेव्हा ब्रह्मदेवाला एक अवतार घ्यावा लागला. तो अवतार कोणता, अवताराची घोषवाक्य काय? तर ऐका. ब्रह्मदेवाने हंस अवतार घेतला. द सॉन ऑफ हंस. तो हंस हा अवतार घेतला आणि त्यावेळी घोषवाक्य होतं वर्णानाम ब्राह्मणो गुरु. वर्णानाम ब्राह्मणो गुरु. आणि दुसऱ्या एका ग्रंथानुसार एक तुमचं असं एक उत्तर येत आहे की हे जे घोषवाक्य आहे हे अलग निरंजन किंवा अवधूत चिंतनचे गुरुदेव दत्त आणि किंवा वसुदेव कुटुंबकम असं देखील मिळतंय. त्याच्यात जे काय तुम्हाला वाटतं ते मला घ्या आणि उत्तर भय म्हणा, म्हणजे आपला अनुभव माझा प्रश्न तुम्हाला त्यात असावा की आपली कोणती मानून हा जर शेतकरी राजा बळीराजा जर तू शेतात गेलास तर तुझ्या बैलांना, तुझ्या गुराढोरांना, नांगराला, फाळाला, तुझ्या इसाट तुमची आणि तुमचं घरदार भय भावकी यांना कुठलंही संकट तुझ्या येणार नाही असं वर्गात कोणीतरी एवढं सांगायचं आहे. फक्त एक टाइमपास करूया. राजा समजाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा समजाला घेऊन तो निघाला शेतावर. आपली कोयतीला बांधून, आपली कोयतीला बांधून दादा निघाला झोपावर. 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 आणि प्रकाश इतके मौल्य गवळण सगळे 100 रुपये आणि विक्रांत युवा प्रतिष्ठान दावारी नांदा तालुका राजाबागरे या शोध 200 रुपयाचं पारितोषिक मॅडमाच्या मार्फत फरमाईश आहे. संतोष नरेंद्र मौली बेनी गुरु या शोध 300 रुपये फरमाईश कोड आला सूर्याला वागायला घ्या. धन्यवाद. आणि माझं कोकण माझी कला हे काय अरे बक्षीस पण छापून दिलं आहे. एक नंबर या बक्षीस बघा छापून आणलंय. एआयचा वापर एक नंबर या. माझा कोकण माझी कला युट्यूब चॅनलचे उपासक शाहीर प्रकाश जगण्यात या स्कूल 151 रुपये काय गोवाने काय झालं काल तुम्ही ते म्हणतो नवरी आली नवऱ्याच्या गावात आनंद
नवरी माईने त्याला नवऱ्याला चालवा विषय बघा खोला विषय आधी माईचा आम्ही दिलेला आहे गणात सांगितलेलं आहे जर आधी माईने मनातला गणपती बनवला असता आणि नवरा तिकडं माझा आधीपती शंभर तिकडं बघलाय तपश्चर्यामध्ये आणि घरात माईनं आधी माईनं गणपती बनवला आणि पुरुषाशिवाय जर तो पोरग्याला जन्म झाला त्याच्या पुढे पण एकदम विमोचन असतं पोरीला आता म्हणतात ना मला नोकरी आहे मला ह्या आहे माझा धंदा आहे नोकरी धंदा आहे पण तुला माझी तुझी काय मला गरज मी मला कमवून काय बरोबर ना माझं नको आहे ना बायकाला माझ्या पण बहिणी आहेत माझी पण आली आहे पण मी तुझ्यावर आहे ना तर भोवाने सांगायचं ना पुढचा विषय भोवाने मग तो युवाला असता अरे तुझं काय मला गरज माझा तो आहे माझा बळाचा गणपती आहे मग तो अहंकार रूपी तो गणाचा त्या शिवाने वध केला आणि म्हणून स्त्री पुरुषाला महत्व आहे स्त्री पुरुष लग्न पुरुष लग्न होत नाही ती म्हणतात की नाही पण त्याच्यामध्ये बोलत आता लेसबियन पण करतात बायका पण लग्न करतात पण मुलगा नाही होत निसर्गाचा नियम आहे तर बुवा तुझ्या कसं करतो आठवायला आलेच मला हे सगळ्या बुवा घावत आलेल्या काय कमजे बुवा तर बारी झाल्या मला कब्जा घेऊन टाका तुमची बारी होईल का होईल एक नंबर स्वस्तिका वागरे माऊली आणि लेखीकडून वर्षामध्ये परमिशन आले तुला शुभेच्छा थँक्यू नवरी आणि नवर इकडे बघ मी थोडा तुम्ही अजून थोडा का करू नवरी माया निवडत होते आता माहीत पडून आहे तर नेटवर्क द्यायचं मला हे वाटत आपल्याला मग असं सांगा ना मी तुम्हाला बोललो असतो नवरी माया म्हणजे पृथ्वी या पृथ्वीला आकाशात ढग जमवले म्हणजे पृथ्वी माईने आकाशाला पत्नीला व्यवहार केलं आणि आकाशातून ढग जन्मला आणि झालं पुढे त्याचं पाणी आणि त्या जलधारेपासून नदी तलाव झरे ही पंचमहाभूत हा परिवार आला सत्व रजत तम हे तिथे झाले घरचे पाहुणे एकाला त्या उजळलं दुसरं कर्म चालवलं आणि तम म्हणजे माझ्यावर त्याला खूप कशी त्रिगुणांची संसाराची चक्र फिरवली आणि पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांचा भार मनबुद्धी अहंकार घेऊन वाढला संसार जीव म्हणे मी करता माया म्हणे माझा व्यवहार सद्गुरू असता तेव्हा उघडला दुःख हे तुमचं पटत आता तुम्हाला आपला बघा तर गावाचा विषय आला त्याच्यावर मी काय म्हणतो बघा पती आधी पत्नी जन्मली अरे त्यांना सासरा झाला जावई तव जावयाला पुत्र लग्न आली सांग ब्रह्म गाठली त्याची कोण सोडी अरे उत्तर भेटलं दाराचा पुढच्या कशेळी आणि कटकट त्याला शरण जावे सांगा आता आपण वाढू करू परमाई तर मी काय म्हणतो तुम्ही कंटाळू पाऊस आला रंग माझ्या माझी 5 मिनिट आहे ना 5 मिनिट माझ्या आहे 5 मिनिट तर मी काय म्हणतो अहो आता जे आमची लग्न होतात ना त्या लग्नाला बाबा घ्या आलं हळदीला आता पहिलं कसं व्हायचं दुपारा 12 वर्षाचं लग्न आहे ना मग सकाळी हळद लावायला सकाळी असतं त्यामुळे आपलं गावकरी आलं मालकरी आलं पुजारी आलं आपली हळदीची बॉटल लावली की नवरात्री त्याच्यात गेली गाडी हाजर गाडी टूर गाडी खराब त्या गाडी पेशंटच्या घेण्याला उभी राहते या सगळ्यांना आता जेव्हा घ्यायला नाही रात्रीची हळदीला पाहिजे गोव्यावर असं तच नात आहे या नवीन खेळाला काय बोलतो आमच्यापेक्षा काय बोलतो काय लगीन घराला वाढवडीला अरे ह्याच्या आपल्या आंब्याच्या काळा लावायचा मंडप टाकायचा आता 1 लाख रुपये दिले की मंडप आता तिथे पुढे करायचं मंडप गावात मंडप पहिलं नाही आंब्याच्या टाळ्यानी मंडप कपडेला ह्याच्यावर तर प्रॉब्लेम आहे लग्नाचं गाडी द्यायला बोलतो
नव्हती पण मी सन्मान करणार मी असं काय करणार नाही फक्त एवढंच आहे त्यांनी शान काय म्हणताय का लगीन घराला वाढवडला बांधे आंब्या डाळीची तोरण बघा तेव्हाचा मांडव आणि तेव्हाची हळद काय लगीन घराला वाढवडला बांधे आंब्या डाळीची तोरण पण हळद लावताना नाही मागितली गोव्यावर पण हळद लावताना नाही मागितली गोव्यावर या ठिकाणी तुम्हाला अनेक अमोल भोसले सुधाकर भगवान तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा देतो तर मी काय म्हणतो शेवटचा नाव 2 मिनिटात आहे पोरानो आणि पोरीनो आपल्या आयुष्यात तो एखादा व्यक्ती आहे आपल्याला सुरुवातीला भारी वाटते नंतर तो स्वभाव करतो आणि नंतर आपण नंतर भांडणं करतो नंतर वाद होतात पण एक लक्षात ठेवा जेव्हा त्यांना स्वतःसारखं आयुष्याचे दिवस आपल्याला कोणी दिले असतात एखाद्या बाबी वगैरे असतात एखाद्या कोणी दिले असतात ते दिवस कधी दिसायचे नाही नंतर स्वभाव आवडत नाही आपल्या एक्सपेक्टेशन असतात आणि त्याच्यातून आपण करतो ब्लॉक एका खटक्यात ब्लॉक तोंडात बघायचं नाही डिपीट बघायची नाही त्याचं स्टेटस बघायचं नाही त्याची स्टोरी बघायची नाही ब्लॉक आजकाल हे काय सांगता येत नाही कुणाचं काय होईल ब्लॉक ब्लॉक काय करुणाचा हे करुणाचा दादा बोलले करून घ्यावे करुणाचा दादा बोलणं करून घ्यावे नाही